गरम झालं काय झालं काही समजून नाही राहिलं. राणी तुला मला येऊ नको तू ऐकलं का विचारे पाय बरं आता लावा आता गवजीले फोन. पुरा आजूबाजूला आमच्या इकडं आमच्या भागात बागच आहे. थोडंसं जीव घाबरतच झालं. राणी सुद्धा सोबत होती आमच्या आणि त्याच्याकरताच मग थोडंसं पुढं. नमस्कार सगळ्याला. तर बघा इकडे काही आहे मी काही वावरात नाही येईल काही आम्ही गेलो कुऱ्याला. हे बघा कपडे आणले. आता तुम्ही सांगता काल तुम्ही व्हिडिओ टाकलतात काल सुद्धा गेलतो तर काही चेंज करायला गेलतो आज आम्ही. जसं की माझा ड्रेस आणि हे राहिलं आहे बघा. काय झालं व तर आमची गाडी बंद पडलेली आहे. काय करा गाडीचा विचार पडला तर आपला जो रुदूचा बूट होता ना तो त्याला होत नव्हता म्हणून चेंज करून आणला. राणीचा ड्रेस तो वेगळा आणला राणीला आवडला नव्हता म्हणून. आणि अचानक आमची गाडी बंद पडली. आपण दाजीशी बोलू थोडंफार काय म्हणतात. गरम झालं काय झालं काही समजून नाही राहिलं. राणी तुला मला येऊ नको तू ऐकलं का विचारे पाय बरं आता लावा आता गवजीले फोन. या म्हणा आम्हाला नाही आले. हां काय झालं आता इंजिन गरीब कोण आहे मिस्त्री आता काय करता मिस्त्री काय झालं तुमच्या गाडीला जरा थंडी होत्या दिले गरम झाली का म्हणजे अरे राम हात लावून पाहा बरं एकदा चटका लागतो का तू लावून पाहिजे हात पाहू द्या गरम बाई झाली ती लागत नाही का चटका काही एवढं गरम नाही एवढं नाही व्हायला मला गरम बंद कसं का पडली बा काय नाही चला मग आता काय करता आता गाड्या वालायला रस्त्यानं कुठे चालले तुम्ही आता थंडकर पाणी आणता का टाकाल त्याच्यावरती काय करा विचार पडला गाडीचा धर आणि चालते पायदल आता तर असं काही झालं आमच्यासोबत तर काय करतो हॅलो नाही इलाज आहे आता थोडीशी वाट पाहू म्हणतो थंडी व्हायची. बाकी आताच गजूला फोन लावला गजू म्हणता मी दुसऱ्याची गाडी घेऊन येतो तेव्हा आम्ही जाऊ कारण की भरपूर लांब आहे आम्ही इथपासून पुढे बसून तरी 5-6 किलोमीटर असेल पुढे गेले. तर आता काय करसान संध्याकाळचा टाईम आहे पायदळ काही जाऊ शकत नाही गाड्यावाल्या पण कोणाच्या गाडीत काय बसा आपण म्हणणं आता येते त्यांची वाट पाहायला चालू आहे. चला आता घरी गेल्यावरती भेटते तुम्हाला मी आता घरी जा किती वाजता काय सांगा आता राणीचा ड्रेस आणला आपण पलटी करून आहे ना हा बदलून आलं तिला तो हा कलर आवडला मला हाच कलर आवडला मस्त वाटतं हा हा पहा ना सूट किती मस्त काय सर काकू हा ड्रेस आणला काकू हा ड्रेस आणला त्याच्या अंगावर त्यांना हा तो खुली दिसते जागा पण तो पांढराही मस्त वाटला असता पांढरा नाही पांढऱ्यापेक्षा हा मस्त नाही तुला आणला कार्तिक घरी नव्हती पण ती कंबर माहित होती त्यांची कंबरची काय साईज येतं मस्त त्याच्याच पासून तिने आणला व्हिडिओ कॉल करता आम्ही ना त्यांनी 2 ड्रेस सांगितले मग आम्हाला हे शर्ट आम्हाला आवडले हे शर्ट घेऊन घ्या म्हणजे हे लुगडं आणले त्या मावशीच्या त्याच्यासारखंच आहे फक्त गुलाबी होता हा ते काय म्हणता ना डबल गोळा की काही ते आहे ते. कोणता आहे ते डबल गोडा डबल गोळा नाही चांगलं आहे मग हे कपडे राणीचे आहे राणीने बघून आणले त्यामुळे चांगलं दाखवा म्हणजे घाललं पाहिजे नाही तर मग हा काय मग त्याचं पाव नाही ते काय हलका तर कोणी घेते मग घाल्यासारखंच पाहिजे ना कमीत कमी बरोबर नाही का ड्रेसला पाहिजे मग बरोबर आहे ना. तू कुठे वापस केला असं घालून घालू आपण पण मोठा झाला मुद्दा लहान आणून काय करते तू तू आता उसं कुठे गेला व? काय कुठे गेला होतो अजय काय बोलला? राणी बोलावणार त्याला होय मग लहान साईज नव्हती ना लहान साईज नव्हती मग दोन याच्यापेक्षा लहान लहान नव्हती. लहान नव्हती याच्यापेक्षा मग काय वापस घेते जाऊ दे मग आता पाच सहा बरं घालून वाटते म्हणलं. अंगाला, जाऊ दे मग याच्यात टाक. आला का वा ये रे रुदू तू. पायऱ्या तुझ्या बूट पायरे बूट पायने कसा आणला ऐ. इकून आई एवढं मोठं खाऊ होय, 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 होय. घालून पावते खाऊ आम्हाला एवढं मोठं खाऊ ते हुंबी का घालून पायते घालून होते नाही होत होत कस काय नाही मला एखादा बूट मग दोरे खायची झाला मग हा होते नाही का आवडला की नाही कोणाला आणले मम्मी
काढू दे एकदा. तू घालतो काय काय पॅन्ट पाय तुला आवडला की ड्रेस पाय पहिले एकदा पण म्हणजे पाय तू काय डायरेक्ट एक पॅन्ट घालून घ्यायचा आणि मग काढली कुर्तं घालायचं आहे की नाही काय हे कसं हे पा बरं हा तसं असते मग भांडण म्हणजे राहू दे सध्या अजून पाहिजे तुमच्या लेखाले दोन बाल हा 2 बाल करता येते 2 बाल करता ना 2 बाल करून द्या ना आम्हाला करता येते 2 बाल बांधून द्या ना एकदा तर आलो आहे फायनली घरी तर गजू आलते मला नेले तुम्ही गजूच्या गाडीवरती आले आणि मग त्यांच्या गाडीला काय झालं तर काय सांगा त्यांनी काल लोटत आणि कशी आणि माहीत नाही अचानक गाडी बंद पडेल ती माय आमची त्या याच्या रस्त्याच्या पुलावरती पुलाच्या खाली मग आम्ही वर गजूमध्ये चालत आलो तर आम्ही काल तुम्हाला जसं मी व्हिडिओ बघितला असणार तुम्ही ते थोडंसं मेकअपचं सामान सुद्धा आणलेलं आहे काल ते कपडे आणले होते पण ते कपडे आणलेला ड्रेस पसंत नव्हता पडला आणि तुझा बूट लहान होता तर तो वापस करायला गेलो आणि बूटसुद्धा आणला आणि राणीचा ड्रेससुद्धा बदलून आणला तर हे बघा हे चॉप आणले अजून फक्त हा एक क्लिप चॉप आणलेला आहे बघा दिलच्या आकाराचा हा मला काय बाई शेगडी बंद करूया आपली आता शेगडी बटन बंद करा आणि हे बघा हे 2 चॉप भेटले मला हा चॉप भेटला 30 रुपयाला हा 40चा भेटलेला हा आणि ही भेटलेली आहे 30 रुपयाची कितीचा आहे तो हा 30चा आहे आणि हा लहान 30चा आहे ना मोठा 40चा आहे माया कोणचा आहे दाखवतो ना तुले आणि बाकी हे थोडीशी टिकल्याचे पाकिट आणलेले बेसले ही पिन सुद्धा आणली वेणी घालायची अजून दाखव बेटा अजून आण ना तर हे आणलेले एक बो आणलेले बाकी हे बघा हा त्याच्या ड्रेसावरती मॅचिंग कानातला जोड आणले 30 रुपयाचा बेटा तो काळावाला दाखव ना हा एक आणलेला आहे बाकी बघा ही एक आणलेली आहे ही मला त्यांनी 50 रुपयाला दिलेली ही पिन माग पडली का सांगू 50 रुपयाला दिली विचार आणि ही दिलेली आहे 30 रुपयाला मम्मी असं काही शॉपिंग केली मी बाकी आपलं हेच पिना कचन पिना अजून ह्या इथं लावायच्या क्यू पिना दाखवली बाळा सगळ्या दाखवल्या आणि ऋतू खूप परेशान करायला हे पाहिजे आता मेकअपचं सामान तिला आणलं ना पोरी सोरला आणलं ना मग याला काय गरज आहे आता तुम्ही कधी असा ना लग्नाले मग द्या ना माय बाई बघा आताला पडायची सरम कपडे घातले म्हणते आता स्वेटर घातलं म्हणती आता घातलं काय ना बाई मग त्याच्यामध्ये अरे वा तर आमची तयारी झाली जायची आता उद्याचा म्हणजे आम्हाला उद्याचं आहे पण परत दिवशी आम्ही सकाळी 5 वाजताच निघणार आहे हां 5 वाजता जाणं पडणार आहे 5 वाजता जाणं आहे मग सकाळी तेव्हा डायरेक्ट अकोला गाडी आहे 9 वाजता अकोल्यात पोहोचू आणि 12 वाजता पिंजरले मग उठच पडेल तेव्हा आपण हां तर मेन काय होईल तुम्हाला इथं सकाळी का चालेल ते सुद्धा सांगतो मला कारण की जी आमच्या गावातून गाडी आहे ती 5 वाजता आहे डायरेक्ट अकोला आहे ती आणि तुम्हाला तर माहिती आहे लेकरं आज सोबत असल्यावरती म्हणजे राणी सानू सोनल आयुष नैतिक रुद्र हे लहान लहान लेकरं सोबत असल्यावरती खूप हिंडा पळतो त्याच्याकरता मी सारिका आणि उज्ज्वला आम्ही तिघी बायका आहे आणि बाकी लेकरं आहे आणि कदाचित सोनाचे पप्पा सुद्धा येऊ शकता सोबत पण अजून त्याचं हावणे चालू आहे कारण की घरी सुद्धा कामं राहिले त्यांचे म्हणून म्हणलं तर आता बघू आता आमचं इतक्याचं डन व्हायले फक्त आता सोनालचे पप्पा राहिलेले यांचं डन व्हायचं राहिले तर आम्हाला सकाळी 5 वाजताच निघणे तेव्हा आम्ही 12 वाजेची घरी पोहोचू आणि तिकडून याच्यात तेव्हा काय टेन्शन नाही आहे पण आता जायच्या वक्तीच म्हणजे कसं सकाळी एवढं उठणं आम्हाला 4लाच उठणं पडणार आहे तेव्हा आमची तयारी होईल तेव्हा आम्ही तिथं जाऊ 4ला उठायचं 5ला तरुण निघायचं आणि आपल्या 5:30 वाजता गाडी हो माझ्याच संघ आहे तू टेन्शन नको घेऊ सोनंतर चालू आहे तू तुझ्या संघ येईल म्हणून चालतो तर एवढं सगळं सामान आणलेलं आहे आता बॅगा बुगा सगळं भरलेलं आहे आता फक्त आता उद्या मेहंदी काढायची राहिली कारण तुम्ही माझं आता इतक्या लवकर मेहंदी का काढणार आहे ते सुद्धा सांगते मी आता उद्या आहे 10 तारीख तर 10 तारखेला काढली कसं मग 10 दिवसात तर तो हातातले पुसून जाते 8 दिवसात तर पुसतीच म्हणून मला आता काढून देऊ साखरपुड्याले पोरी सोरीले मेहंदीचे कोण सुद्धा आणले आणि पुरी लावून घेते मी नाही काढणार काऊन बा नाही मी साखरपुडे गेलेच काढली लग्नात करशील तर असं मॅडम सरले सांगितलं हा काय आतापासूनच साखर करून ठेवली
काय म्हणे सर? तर म्हणे एवढे दिवस हो म्हणा, माझ्या बहिणीचं लग्न आहे म्हणा. तू सांगितलं की विसरले. तर आजचा व्हिडिओ असा काही होता. तर चला आता व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करणार मी, कारण की कालही कुऱ्याला जाणं पडलं, आजही कुऱ्याला जाणं पडलं. पुरा जीव थकला जाणं येणं. त्याच्यामध्ये आमच्या जायच्या वक्ती काही वाटलं नाही आम्हाला, पण याच्या वक्ती आमचे खूप हाल झाले, कारण की आम्हाला खूप लांब लोक आम्हाला चालते पडलं. कारण तर नाल्यात तर आम्ही काही थांबू शकत नाही. त्याच्याकरता आम्ही तिथून चालत 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 तो वर आलो. ज्या म्हणजे जिथं मेन चांगली वाटली आम्हाला तिथं आम्ही उभं राहिलो, कारण की पुरा आजूबाजूला आमच्या आमच्या भागात बागच आहे. थोडंसं जीव घाबरतच झालं. राणीसुद्धा सोबत होती आमच्या. आणि त्याच्याकरता मग थोडंसं पुढं आलो चालत चालत. तर आम्ही एक कोस पुढं चालत आलो आणि पुढं आल्याच्या नंतर मग फोन लावला घरच्या आईले. मग ते गाडी घेऊन आले आणि मग आम्ही त्यांच्या गाडीत आलो. बाकी सोनलचे बाप्पा ढकलत ते करताच आले घरी. थोडासा उशीर झाला, पण साहजिक काही वाटलं नाही त्यांना. पण आम्ही लवकर सोकर चालला आलतो, त्याच्यामुळे खूप जीवावर आला आमचं चालणं. तर चला मग सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. नवीन कोणी चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुकवर पासून तर फॉलो करायला विसरू नका. तर